नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे राज्यसेवा 2025 चे ॲप्लिकेशन अर्ज करण्याची मुदत सुरू झालेली आहे. तर हा फॉर्म कसा भरायचा याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता जर तुम्ही वेबसाईटवर जाल तर तुम्हाला ऑनलाईन फॅसिलिटीवर जायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टमवर जायचं आहे. तर हे वेबसाईट दुसऱ्या इकडे डायरेक्ट होते, ते आहे mpsconline.go.in कॅन्डिडेटवर जाईल. इथं आता ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल, ओके, आता इथे 2 आहेत हां. इथं न्यू रजिस्ट्रेशन असणार आहे आणि त्याच्यानंतर लॉगिनचं असेल. ज्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी याच्यावर क्लिक करायचं. रजिस्ट्रेशन कसं करायचं ते सांगेल मी. ओके. तर पहिलं तर इथं मी रजिस्ट्रेशन करेल पहिलं. ज्यांनी हे केलेलं आहे रजिस्ट्रेशन त्यांनी स्किप करून काय करू शकता, की पुढे जाऊन लॉगिन नंतरनं बघू शकता. आता काय करायचं आहे तुम्हाला, इथे ईमेल आयडी टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथे मोबाईल नंबर. त्याचे ओ-टी-पी येतात. त्याच्यानंतर बघा, ईमेल आयडी टाकला, गेट ओ-टी-पी आला, व्हेरिफाय करा. त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाका, गेट ओ-टी-पी केल्यानंतर इथे व्हेरिफाय करायला लागेल. आता हे दोन्ही टाकल्यानंतर तुम्हाला काय कळेल, की इकडे पासवर्ड टाकायला लागेल तुम्हाला. आता पासवर्ड काय करा, की तुम्ही कुठलाही पासवर्ड टाका. पासवर्ड टाकायचा आहे, सेम पासवर्ड इथे कन्फर्म करायचा आहे. डेट ऑफ बर्थ तुम्हाला काय करायचं, की इथं टाकायचं आहे. डेट ऑफ बर्थ डी-डी-एम-एम वाय-वाय फॉर्मॅटमध्ये टाकायचं आहे. वाय-वाय-वाय ह्या फॉर्मॅटमध्ये टाकायचे आहे. त्याच्यानंतर हे प्रश्न जे असतात, ते काय होतं, की तुम्ही ज्यावेळेस अकाउंट हे होतं तुमचं, हरवतं, म्हणजे तुमचं युजर आयडी पासवर्ड हरवतं, त्या लक्षात नाही त्यावेळेस क्वेश्चनची माहिती देऊन काय करते, की ते हे करतात. तर इथं चाइल्ड निकनेम जेच तुम्हाला काही घरात म्हणत असतील ना, ते नाव ॲक्चुअल टाका. उगाच खोटे नाव टाकू नका, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. त्याच्यानंतर फेव्हरेट मित्र कोण असेल त्याचे एकाचं नाव टाकायचं आहे. ब्लड ग्रुप कोणता आहे तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर 12वी कधी कंप्लीट केली आहे, त्याच्यानंतर स्कूल टीचरचं एखादं नाव टाकायचं आहे इथे आणि स्पोर्ट पर्सनचं नाव टाकायचं आहे. आता ज्यावेळेस तुम्ही फॉरवर्ड कराल त्यावेळेस काय करेल, की तुम्हाला हे एक कोणता तरी प्रश्न चूज करायचा आहे आणि ते टाकल्यानंतर तुम्हाला येऊन जातं ते. आता हे एक झालं तुमचं रजिस्ट्रेशनच्या बाबतीत. ईमेल आयडी येईल तुम्हाला. त्याच्यानंतर लॉगिन करायचं आहे. आता इथून पुढची प्रोसेस दाखवेल. आता इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि पासवर्ड टाकायचा. मी मग काय करतो, टाकून घेतो. आता लॉगिन केल्यानंतर बघा, तुम्हाला लॉगिन केल्यानंतर हे असा विंडो येईल. त्याच्यानंतर काय करायचं, तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशनवर जायचं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनवर गेल्यानंतर तुम्हाला या सगळ्या काय करतील, की तुम्हाला वेगवेगळ्या जाहिराती तुम्हाला दिसून येतील. आता याच्यामध्ये जी आपली जाहिरात जी आहे ती आहे, की महाराष्ट्र नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ही जाहिरात आपली असणार आहे. बाकीचे जाहिरात खूप साऱ्या आहेत. जिथं तुम्हाला अप्लाय कराल, एलिजिबिलिटीनुसार काय करायचं तुम्हाला इथं करायला लागणार आहे. आता इथं सगळ्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसचे आहेत. तर ही इथं तुम्ही करू शकता अप्लाय. ओके. त्याच्यानंतर इथं काय करायला लागेल तुम्हाला, चेक इलिजिबिलिटी करा. चेक इलिजिबिलिटी केल्यानंतर तुम्हाला काय कळेल, की इथे एवढ्या सगळ्या पोस्टसाठी इलिजिबल तुम्हाला हे दाखवत आहे बघा. हे सगळे पोस्ट तुम्हाला दाखवत आहेत. तर तुम्ही काय करू शकता, की ओके, सिलेक्ट द पोस्ट. आता या सगळ्या पोस्ट तुम्हाला इलिजिबल दाखवत आहेत. आता काय करायला लागेल बघा, मी ते सगळ्या पोस्ट दाखवत आहे तुम्हाला. जे पोस्ट असतील त्या तर एलिजिबल तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यानंतर काय करायचं, तुम्ही पुढे जायचं आहे आणि अप्लाय करायचं. अप्लाय केलं. ओके. अप्लाय केलं तर हे झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा, की इथं आहे ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला चूज करायचे. आता ऑप्शनल सब्जेक्ट जर आहे, तर तिथं तुम्हाला ते सब्जेक्ट चूज करायचे आहेत. कोणकोणते सब्जेक्ट आहेत बघा. ॲग्रीकल्चर आहे, ॲनिमल हजबंडरी अँड वेटरनरी सायन्स, अँथ्रोपोलॉजी आहे, बॉटनी आहे, केमिस्ट्री आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, कॉमर्स अँड अकाउंटन्सी, इकॉनॉमिक्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, जिओग्राफी, त्याच्यानंतर जिओलॉजी आहे, हिस्ट्री आहे, लॉ आहे, मॅनेजमेंट, मराठी लिटरेचर, मॅथेमॅटिक्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर मेडिकल सायन्सेस आहे, फिलॉसॉफी आहे, फिजिक्स आहे, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन आहे, सायकोलॉजी आहे, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेटर आहे, सोशिओलॉजी आहे, स्टॅटिस्टिक्स, झूलॉजी, हे सगळे तुम्हाला काय ते सब्जेक्ट दिलेले आहेत त्याच्यामध्ये. आता तुम्हाला जो तुम्हाला सब्जेक्ट वाटतो तो काय करायचा, की चूज करायचा. इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट अभ्यास तुम्ही केला तर तुम्हाला सोपं पडेल ते. नसेल तर तुम्ही काय करू शकता, बाकीचे सब्जेक्ट आता काय होईल, की सपोज तुम्ही सोशिओलॉजी सब्जेक्ट आहे, सोशिओलॉजी असेल तर तुम्ही सोशिओलॉजी चूज करू शकता. कारण खूप साऱ्या ठिकाणी सोशिओलॉजीचा यूज तुम्हाला होईल ते. तुम्ही सोशिओलॉजी सब्जेक्ट काय करू शकता, इकॉनॉमिक्स घेऊ शकता. इकॉनॉमिक्स येतो तुम्ही हे असेल तर इकॉनॉमिक्स घेतला. त्याच्यानंतर ऑप्शनल बघा इथं, त्याच्यानंतर मीडियम कोणता आहे, तुम्ही इंग्लिश मीडियम घेतला, मराठी घेतलं, सपोज मराठी घेतलं मी. त्याच्यानंतर फॉरेस्ट सर्व्हिसेससाठी, आता हे तर आहे स्टेट सर्व्हिसेससाठी. त्याच्यानंतर फॉरेस्ट सर्व्हिसेससाठी तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट द्यायचे आहेत. तर बघा, फॉरेस्ट सर्व्हिसेससाठी ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही इथं देऊ शकता. ॲग्रीकल्चर जे सब्जेक्ट तुम्हाला द्यायचे आहे तुम्ही काय करू शकता, की तुम्ही तिथे देऊ शकता. आता दोन्ही साईडला जर तुम्ही ते सब्जेक्ट घेतला तर तुम्हाला बरं पडेल. आता इथे जर तुम्ही बघू शकता सब्जेक्ट ॲग्रीकल्चर वगैरे आहे.
त्याच्यानंतर मीडियम याचं सपोज इंग्लिश आहे. इंग्लिश मीडियम असणार आहे. त्याच्यानंतर इथं दुसरा सब्जेक्ट जो आहे तो आहे, इथं परत तुम्हाला ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग केले सब्जेक्ट कॉम्बिनेशन नॉट अलाउड आहे. तुम्हाला सब्जेक्ट कॉम्बिनेशन अलाउड नाही इथे ते. तुम्हाला दुसरं सब्जेक्ट कॉम्बिनेशन करायला लागेल. तर इथं सपोज काय केलं, की मी बॉटनी घेतलेलं आहे आणि इथे इंग्लिश मीडियम केलेलं आहे. त्याच्यानंतर एक्झाम सिटी तुम्हाला चूज करायची आहे. सपोज मी नागपूर घेतलेला आहे. ओके. नागपूर केलं. डिक्लेअर करा. इथं लोकेशन तुम्ही टाकून घ्या आणि सबमिट करा. ओके. इथे तुम्हाला पेमेंट कशी करायची आहे, सपोज मी ऑनलाईन पेमेंट करताय किंवा चलनद्वारे करू, कसंही करू शकता. चलनद्वारे केलेलं आहे. तर हे चलन जनरेट होईल माझं हे. ओके. चलन जनरेट होईल आणि हे चलन काय करेल, की मला बँकेत जाऊन पे करायला लागेल. त्याच्यानंतर हे काय करते 24 तासाचा वेळ घेतात आणि तुमच्या ह्याच्यात काय होतं, की रिफ्लेक्ट होतं हे ॲप्लिकेशन जे फॉर्म भरलेला आहे. इथे तुम्हाला हे तुमचं रिफ्लेक्ट होईल ते ॲप्लिकेशन झालेलं आहे. ओके. फीज पेड म्हणून रिमार्क येऊन जाईल आणि तुमचं ॲप्लिकेशन फुल भरलं आहे असं ग्राह्य धरलं जाईल. तर ही माहिती होती. तर अशा प्रकारे तुम्ही काय करा, की हे चूज करा आणि तुमचा फॉर्म भरून द्या. धन्यवाद.